हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? MBBS गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे 2026च्या काउन्सिलिंगला, आपण ते पाहणार आहोत. यानंतर 2 MBBSचे कॉलेजेस जे आहेत ना प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेले आहेत, लॉस पण आहे बेनिफिट पण आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे. आणि पहिल्या राऊंडचे रूल्स काय आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे वन बाय वन. लक्षात, आता आपण वन बाय वन डिस्कस करू. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील जे की अहिल्यानगरचं आहे, हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलं आहे. ओके. यानंतर NKP साळवे इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज नागपूरचं आहे, हे देखील कॉलेज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलं आहे. आणि तिसरं कॉलेज आहे रणजित देशमुख डेंटल कॉलेज, जे की डेंटलचं कॉलेज आहे आणि नागपूरचं कॉलेज आहे. डेंटलचं पण एक BDSचं पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज गेलेलं आहे. टोटली 3 कॉलेजेस गेलेले आहेत. ओके. सो गाईज, हे 3 कॉलेजेस आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेले आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले आहेत. ओके. सो पहिल्या राऊंडला हे कॉलेज येणार नाहीत, पहिल्या राऊंडला हे कॉलेजेस तुम्हाला दिसणार नाहीत, पहिल्या राऊंडला हे कॉलेजेस येणार नाही आहेत. ओके. सो गाईज, 2 MBBS प्रायव्हेटचे जे कॉलेज आहेत त्यांची फी साधारणतः 14 लाखापर्यंत आहे. समजा तुम्ही 14 लाखापर्यंत आहे. आता बेनिफिट काय ते सांगतो तुम्हाला. लक्षात, 14 लाखापर्यंत आहे. जर विद्यार्थ्याचं बजेट 60 ते 70 लाख, काय म्हणतोय, 60 ते 70 लाख तुमचं बजेट असेल तर अदर स्टेटला, म्हणजे तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल, जर अदर स्टेटला जाण्याऐवजी या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात 60 ते 70 लाखामध्ये हॉस्टेल मेस सोबत विदाऊट डोनेशन. लक्षात, समजलं तुम्हाला. बजेट असेल तर नक्की विचार करा गाईज, अदर स्टेटला जायचं असेल जाण्याच्या अगोदर. लक्षात, समजलं तुम्हाला. आता यानंतर पुढचं पहा गाईज. पहिला टॉपिक काय आहे? MBBS गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येणार आहे, आपण ते पाहणार आहोत विथ ऑल इंडिया रँक. मी ऑल इंडिया रँक देखील सांगणार आहे तुम्हाला. ओके. सो गाईज, या ठिकाणी कॅटेगरी आहे, या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे, या ठिकाणी स्कोर आहे. ओके. सो गाईज, ओपनसाठी 540 हा स्कोर राहणार आहे आणि त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 46,680 येईल. लक्षात. यानंतर हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे बरं का, आत्ता सांगतो तुम्हाला. ओके. यानंतर SC कॅटेगरी 1,45,472 पर्यंत कॉलेज भेटू शकतं आणि त्या विद्यार्थ्याचा 464 हा स्कोर राहू शकतो. ओके. यानंतर ST कॅटेगरी 3,09,593 या ऑल इंडिया रँकला कॉलेज जाईल आणि 387 त्या विद्यार्थ्याचा स्कोर राहू शकतो. ओके. यानंतर VJ कॅटेगरी 86,355 ही ऑल इंडिया रँक येऊ शकते आणि 502 हा स्कोर राहू शकतो. यानंतर NT1 1,12,546 ही ऑल इंडिया रँक राहू शकते. 483 या स्कोरवरती विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला MBBS गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटेल. आपण पहिल्या राऊंडचं सांगत आहोत, लक्षात, शेवटच्या नाही. ओके. यानंतर NT2 523 एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि ऑल इंडिया रँक 62,523 पर्यंत येऊ शकते. ओके. यानंतर NT3 531 एवढा कट ऑफ येऊ शकतो. 54,503 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटू शकतो तुम्हाला गव्हर्नमेंटचं पहिल्या राऊंडला. ओके. यानंतर OBC/SBC 52,213 या ऑल इंडिया रँकपर्यंत कट ऑफ येऊ शकतो आणि 534ला विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होऊ शकतं. ओके. यानंतर SCBC 47,586 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटू शकतं आणि 539 हा स्कोर राहू शकतो. ओके. यानंतर EWS कॅटेगरी 75,978 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट होऊ शकतं आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोर 551 हा राहू शकतो. लक्षात, समजलं तुम्हाला. आपण आता काय पाहिलेलं आहे, 2026च्या काउन्सिलिंगसाठी MBBS गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे, आपण तो पाहिलेला आहे विथ ऑल इंडिया रँक. लक्षात. सो काय, यामध्ये पहा, MBBS गव्हर्नमेंटचे टोटली 42 कॉलेजेस आहेत आणि यामध्ये सीट साधारणतः 4,980 आहेत. 4,980 सीट्स आहेत. लक्षात, समजलं. सो काय, यानंतर पुढचा टॉपिक आहे MBBS प्रायव्हेट फर्स्ट राऊंडचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येणार आहे 2026साठी, आपण तो पाहणार आहोत. लक्षात, सेम स्कोर आणि ऑल इंडिया रँक मी सांगणार आहे तुम्हाला. ओके. सो काय, यामध्ये पहा, ओपनसाठी 85,915 या ऑल इंडिया रँकवरती 504 या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होऊ शकतं MBBS सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचं. ओके. यानंतर दुसरं आहे 1,63,366 या ऑल इंडिया रँकवरती 453 या स्कोरवर विद्यार्थ्याला MBBS प्रायव्हेटचं कॉलेज भेटू शकतं.
वेदांता कॉलेजच्या मध्ये नाही आहे, आता सांगतो तुम्हाला. ओके, यानंतर आहे ती एस टी कॅटेगरी 3,43,948 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट होऊ शकतं आणि 373 त्या विद्यार्थ्याचा स्कोर राहू शकतो. ओके, यानंतर विजय कॅटेगरी 1,03,071 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटू शकतं आणि 490 त्या विद्यार्थ्याचा स्कोर राहू शकतो. आलं लक्षात. यानंतर NT1 1,33,630 या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं, 467 त्या विद्यार्थ्याचा स्कोर राहू शकतो. ओके, यानंतर NT2 1,07,70 या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होऊ शकतं आणि 492 त्या विद्यार्थ्याचा स्कोर राहू शकतो. ओके, यानंतर NT3 94,679 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटू शकतं आणि 497 हा स्कोर विद्यार्थ्याचा राहू शकतो. यानंतर OBC/SBC 496 या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं आणि त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक साधारणतः 95,593 ही राहू शकते. ओके, यानंतर SCBC 503 या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं आणि 87,613 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट होऊ शकतं. कोणत्या विद्यार्थ्याला? SCBCच्या विद्यार्थ्याला. तर आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, MBBS सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल 2026ला विथ कॅटेगरी रँक आणि स्कोर वाईज आपण ते पाहिलेलं आहे. लक्षात समजलं तुम्हाला. सो काय यामध्ये पहा, MBBS प्रायव्हेटसाठी टोटली कॉलेजेस 23 आहेत. हे दोन सोडून सांगतोय बरं का तुम्हाला, हे 2 कॉलेज सोडून सांगतोय. आता सध्या 23 कॉलेजेस आहेत. सीट साधारणतः 3,149 आहेत या 23 कॉलेजेसमध्ये. पण या ठिकाणी आहे ना, IQ साठी 22 कॉलेजमधल्या किती जागा गेलेल्या आहेत? 454. आणि या ठिकाणी पालघरचं एक कॉलेज आहे, या ठिकाणी 150 सीट्स केलेल्या आहेत. म्हणजेच मेरिट बेसवरती तुम्हाला फक्त आणि फक्त 2,545 सीट्स भेटतील. किती? 2,545 सीट्स भेटतील MBBS सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटला पहिल्या राऊंडसाठी. लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो. ओके, सो गाईज पहिली नोट पहा, चॉईस फिलिंगसाठी बेस्ट कॉलेज लिस्ट मी तुम्हाला एकदम फ्री देणार आहे आपल्या ग्रुपवरती. तर आपला टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअपचा ग्रुप आणि इन्स्टाला फॉलो करून ठेवा. तुम्हाला त्या ठिकाणी PDF भेटून जाईल. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला द्यायची गरज नाही. सर्व लिस्ट तुम्हाला फ्री भेटेल उद्याच्या डेटमध्ये. लक्षात समजलं. यानंतर पुढचं आहे गाईज, फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट आहे. रूल काय आहे? पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे. तुम्हाला कॉलेज भेटलं, आवडलं नाही तरी तुम्ही स्किप करू शकतात. कॉलेजला जायची गरज नाही, ॲटोमॅटिक तुम्ही स्किप करू शकतात. सो एक सजेशन असेल, एक्सपेरिमेंट करा. तुम्ही सर्वच कॉलेजेस टाकून द्या. तुम्ही पहा तुम्ही कोणत्या कॉलेजला तुम्ही लागू शकतात हे तुम्ही एक्सपेरिमेंट करा. तुम्हाला कॉलेज कोणतं भेटू शकतं, कारण की आपल्याला कॉलेज तर घ्यायचं नाही आहे. जर आवडत असेल तर 100% घ्या, पण एक टाईमपास म्हणून, एक्सपेरिमेंट म्हणून 100% तुम्ही एक्सपेरिमेंट करा की जर तुम्ही कॉलेज कोणतं भेटते ते तुम्ही चेक करा. लक्षात समजलं तुम्हाला. सो सर्वच ऑप्शन टाकून द्या तुम्ही. पालघर तुमच्या मनावरती टाकायचं का नाही टाकायचं, कारण की पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे तर तुम्ही स्किप करू शकता, काय अडचण नाही आहे. ज्या विद्यार्थ्याला कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना सांगतोय. ओके, यानंतर आहे नोट, चॉईस फिलिंग ही टॉप टू बॉटम करावी. चॉईस फिलिंगची जी लिस्ट आहे 1 ते 42 आपले कॉलेजेस टॉप टू बॉटम करायची. लक्षात, टॉप टू बॉटम. आणि प्रायव्हेटची किती आहेत? 1 ते 23 ते देखील टॉप टू बॉटमच करायचे तुम्हाला. लक्षात समजलं. आणि BDSचे आता एक कॉलेज कटलेले आहे, म्हणजे 23 कॉलेजेस राहिलेले आहेत प्रायव्हेटसाठी. लक्षात समजलं. यानंतर पुढचं आहे नाव, सध्या आहे ना MBBS प्रायव्हेटसाठी 450 सीट्स नाही आहेत. पहिल्या राऊंडसाठी 450 जागा येणार नाही आहेत पहिल्या राऊंडसाठी. सो सेकंड राऊंडला ते येऊ शकतात. आणि तुमचं जर बजेट या ठिकाणी काय असेल, आपलं 60 ते 70 असेल तर 100% विचार करा बरं का. काही आत्ता सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये 60 ते 70 लाख MBBS नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. ओके, यानंतर पुढचं काहीच, पहिल्या राऊंडसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करा, एक्सपेरिमेंट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात. इन केस जर कॉल उचलण्यात येत नसेल तर विद्यार्थ्यांचे चॉईस फिलिंग करण्यात मी बिझी राहील. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकतात किंवा व्हॉट्सअपला देखील विचारू शकतात. कॉलेजची लिस्ट तुम्हाला मी उद्याच्या संध्याकाळी भेटून जाईल, काय काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी काही गडबड करू नका. पहिला दिवस जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी चॉईस फिलिंग करावी तुम्ही. लक्षात समजलं. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करा. आणि कमेंटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा, तुमची कॅटेगरी, तुमची ऑल इंडिया रँक, तुमची SML, तुमचा स्कोर. मग त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकेल MBBS BMS वेटरनरी काय लागेल. लक्षात समजलं. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.